नमस्कार. शुभ संध्या. पार बघू शकता मित्रांनो, ते दिसणारं धुकं आणि पावसाचं जे ठिकाण आहे, हे आहे रायगड किल्ल्याच्या जवळचं. आणि ते दिसणारं समोरून जे झोके येतात ते आहे रोपवे. तर आम्ही गेलो तेव्हा वाजले होते 4:30 दुपारचे. तर दुपारच्या वेळीच तिथं एवढं धुकं होतं की वरती जायला पायानं एंट्री बंद केली होती आणि पाऊस पण होता. आणि वरी जेवढे गेले तेवढे माणसं ते रोपवेनं खाली आणत होते. आणि आम्ही विचारलं जाऊन रोपवेला की आम्हाला वरी जायचं आहे. तर रोपवेवाले दादा बोलले की तुम्हाला वरी सोडतो, खाली घेणं शक्य नाही, का तर खूप असं दाट धुकं आणि पाऊस होतं चालू जोरदार. तर मग आम्ही तिथं थांबलो ना, विचार करून मग पुन्हा वापस आलो. तर बघा, हे रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी किती खूप असं पाऊस आणि धुकं आहे. अक्षरशः रायगड किल्ल्यावरचं जे उन्हाळ्यात टोक दिसते ते काही दिसत नव्हतं. नुसतं धुकं आणि धुकंच होतं. जिकडं बघाल तिकडं धुकं आणि पाऊस होतं चालू. तरी मी सांगू शकतो, तुम्ही बघायला गेलं तर पावसाळ्यात खूप चांगलं आहे बघण्यासाठी रायगड किल्ल्यावर. बायचान्स एखाद्यावर पाऊस लागला तर जास्त दिसत नाही, पण सरासरी चालू असते. आणि पावसाळ्यातच किल्ला बघण्यासाठी खूप छान वाटते, का तर नैसर्गिक सौंदर्य, जिकडून तिकडून दरे दिसतात किल्ल्याच्या साईड. आणि छोटे मोठे धबधबे वगैरे आणि धुकं. आणि वरी गेल्यावर आपण ढगाचा अनुभव घेऊ शकता पावसाळ्यात. खूप नॅचरली वातावरण असते वरी. आणि मी तुम्हाला सांगू शकतो, आम्ही मग तिथून वापस आलो आणि जरा साईडनं खाली आल्यावर खालूनसुद्धा थोडंफार शूटिंग केली. आणि पूर्वी आहे ते छोटा रस्ता होता आणि घाट रस्ता होता. तर आता मग हळूहळू डायरेक्ट सिमेंट रोड झालेला आहे. तर बघू शकता तुम्ही.